सायगाव छोटंसं खेडं. खेड्याच्या बाहेर शेतात राहणाऱ्या रामा नावाच्या सालगड्याची ही कथा. नशिबाने घातलेला घाला म्हणजेच रामाच्या आयुष्यात घडलेला हा एक क्रूर खेळच, अर्थात हा खेळ नशिबाचा. आयो आबा आलेत बघ. काय धनी आला का? एवढ्या लवकर कसं काय आला? काय बी नाही, जरा छातीत दुखत होत एवढंच. तो साहेब झालेला बघायला. काय आबा तुम्हाला काय बी नाही होणार आबा, तुम्हाला काय बी नाही होणार. कसा मांडतो तूच ईश्वरा हिशोब आयुष्याचा, कसा मांडतो तूच ईश्वरा हिशोब आयुष्याचा. हा खेळ नशिबाचा रे, हा खेळ नशिबाचा. अरे मोंगळी त्या जादा माजला व्हायरा. तुझी हिंमत कशी झाली रे आमच्या पाटील सरकारला बोलायची? चल अभिमान. या वनवे पाटलाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करशील तर तुझ्या आयुष्याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही, समजलं? बघा सरकार, गावात तुमचा किती दरारा आहे तो. समजे बघा तुम्हाला किती घाबरत्यात ते. त्याच जाऊ द्या, तुमचं काय ते बोला. तुम्हाला काही लाज बीज आहे का नाही पाटील? लाज? हिरव्या राणी जीव माझा गुंतला ग, जन्मभरी साथ अशी दे मला. अग हिरव्या राणी जीव माझा गुंतला ग, जन्मभरी साथ अशी दे मला. रामा, ए रामा. छगनराव, तुम्ही कसं काय येणे ते? शिव्याचं कसं आहे, बरं आहे का आता? बरं आहे. होय, सरकारचा आदेश घेऊन आलोय. आता इथं राहायचं नाही, नेक्स्ट शेतात जाऊन राहायचं तुम्हाला. पण इथं सांगितलेला कळत नाही व्हय? नेक्स्ट शेतात जाऊन राहायचं तुम्हाला, कळालं ना? तुझ्या तम्माय दैव करी माणसाचा खेळ हा सारे, दैव करी माणसाचा खेळ हा सारे. सुख कधी दुःख सारे झेल माणसारे, सुख कधी दुःख सारे झेल माणसारे. दैव करी माणसाचा खेळ हा सारे, दैव करी माणसाचा खेळ हा सारे. सुख कधी दुःख सारे झेल माणसारे.